आता ना थंडीचे दिवस संपले म्हणायला का हरकत नाही. आता उन्हाळा चालू होतोय आणि आमची आत्ताच पावसाळ्याची तयारी चालली. उन्हात सोलार हिटरचं गरम पाणी येतं आंघोळीसाठी, पण पावसाळ्यात तर चूल पेटवावी लागतेच. त्यासाठीच ना या शेण्या. तर आमच्याकडे ना याला शेण्याचं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ना कमेंट करून नक्की सांगा. आणि आता आंब्याच्या काजूच्या झाडांना मोहरसुद्धा आला आहे. आणि यावर्षी ना जरा जास्तच आला आहे मोहर, नाही का? मम्मी शेणा लावत आहेत तोपर्यंत म्हटलं आपण इकडे स्वयंपाक आवरून घेऊयात. तर आज ना आमच्या इकडे वांग्याचं भरीत होतं भाजीमध्ये. आणि एक एक ना शिजवतात सुद्धा याला भाजीसारखं. पण आमच्या इकडे तसं काही नाही करत. एकदम साध्या पद्धतीने असतं, पण टेस्टला तर एकदम मस्त लागतं. स्वयंपाक आवरला आणि ओटासुद्धा स्वच्छ करून घेतला. आणि उद्याच्या नाश्त्याची तयारीसुद्धा ना आत्ताच करून ठेवली. तर उद्या आमच्याकडे आहेत फड किंवा आप्पे पण म्हणतो आपण. त्याच्यानंतर ना कपडेसुद्धा सुकवायला घालायचे होते, तर ते घातले. आणि लागल्याच हाताने ना फरशीसुद्धा पुसून घेतली. आता एकदा काय फरशी पुसली की सकाळच्या कामांचा होतो दी एंड. मग नाश्ता वगैरे आवरला त्याच्यानंतर. आणि मला ना इथं पाठीमागे ना फुलांची रोपं लावायची आहेत. त्यामुळेच ना इथं पाणी ओतून घेतलं पहिला तर. आता माझे रोज ब्लॉग बघतात त्यांना माहीत असेल, मी इथंच ना अननसाचं वरचं जे असतं ना ते लावलं होतं. पण ते 2 दिवसांना ना कुठं गायब झालं काय माहीत. असो पाणी मारून घेतलं आणि वरच्यावर जरा खणूनसुद्धा घेतली माती. आता रोपं कधी लावते बघूया. आता सगळी कामं तर संपली. त्याच्यानंतर असतो आपला मी टाईम. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.